गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्वामी चरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले सवय घेऊनी स्वामीसी. टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुणी टोळांसी. मागे परतणे भाग पडे, टोळ गेलिया परतोनी. स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी. परी न च मानिले त्या, तेथुनिया निघाले अक्कलकोटा माझारी आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने, ते कविद होता तो करी दयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला, परी पुण्यस्तव निश्चिती. आले चोळापाचे ग्रहाप्रती, स्वामी जाणून ईश्वर मूर्ती. चोळापा करी आदर योगयागाधिक काही, चोळापाने केले नाही परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदनाचे, तयाची देखून या भक्ती. स्वामी ते भोजन करीती, तेव्हा चोळापाचे चित्ती. आनंद झाला बहुसाल, ते पासून तयांचे घरी. राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चोळापा करी अधिकाधिक, तेव्हा राजा पदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी. परमज्ञानी असती जे, चोळापाचे ग्रहाप्रती. आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी, फार दिवस जाहले. परी अम्मा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाई भेटूतया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली काणी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गोंगली रायांची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दूरी, चरणी भक्ती जडली तय. सकळ सभा आनंदली, समस्ते पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराय. ती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तुं. श्रीरस्तु शुभवन्तु. नमस्कारम्. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोटनगर प्रवेशे तृतीय अध्यायं समाप्तम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म